सहज देणारा, शीघ्र देणारा, म्हणून महादेवाचं एक नाव आहे आशितोष. आणि म्हणले महाराज महादेवाला जे चालतं ते कोणालाच महाराज सहज उपलब्ध होणार. मला सांगा, महादेवाला आपण बेल अर्पण करतो, महादेवाला आपण धोत्र्याचं फूल, आता मला सांगा धोत्र्याचं फळ फूल शेळी सुद्धा खात. किती सरळ पूजा आहे. म्हणले ज्याचा कोणी स्वीकार केला नाही त्याचा महाराज महादेव सहज स्वीकार करतात. सहज. आणि म्हणले ज्याचा कोणी स्वीकार केला करत नाही त्याचा स्वीकार करून म्हणले भक्ताला शीघ्र प्रसन्न होतात, लगेच प्रसन्न होतात. परंतु म्हणले महादेवाकडे गेल्यानंतर महादेवाला जर सर्वात महत्वाचं काय असेल तर म्हणले महादेवाला भाव अति महत्वाचा आहे. कारण महादेवाकडे जाताना तुम्ही कसे गेले महादेव पाहत नाही. कोणते कपडे घातले, किती मेकअप केलं. ज्यावेळी महादेवाकडे जातात त्यावेळी महादेव वस्त्र पाहत नाही, महादेव जे पात्र घेऊन चाललात ते पात्रही पाहत नाही. सोन्याचं आहे का चांदीचं आहे, फक्त बेल वाहणारी किती पात्रतेचे हे नक्की पाहतो. महाराज भाव असल्याशिवाय तो काहीच देत नाही. आणि आपल्याकडे बाकी सर्व आहे, भावाचा अभाव आहे, सर्व आहे. जेवढा विश्वास पक्का तेवढं काम फास्ट. म्हणून आपल्याकडे विश्वास लगेच माणसं डगमगतात. पण आता सध्या तर कलियुगात माणसाला एवढी घाई झाली. 15-20 दिवस देवपूजा केली का 16व्या दिवशी हिला वाटतं मी भांडे घासून देवाने हे सळाव. एवढी घाई. सोमवार व्रत करून जर एखादी फलश्रुती एखादं काम जर पूर्ण झालं नाही तर समजायचं त्याच्या मागं खूप मोठं काहीतरी पाप आहे, काहीतरी अडचण आहे. पुन्हा व्रत करा. पुन्हा नाही फळ मिळालं की पुन्हा महाराज व्रत करा. जोपर्यंत फळ मिळत नाही तोपर्यंत करत राहा. कारण फळ तेव्हा मिळतं जेव्हा तुमचं पाप समाप्त होतं. मागचं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो काय देत, मागचं संपावं लागतं. आणखी जवळून बोलू का, लवकर लक्षात येईल. तुम्ही समजा शेतामध्ये खुरपायला गेल्या, तुमची मागचीच पात कंप्लीट झाली नाही, लगेच दुसरीला जाऊन बसल्या. जमतंय का? अगोदर ती व्यवस्थित क्लिअर करणार, ती लाईन व्यवस्थित करा, केल्यानंतर दुसरीला बसायला जमन. जर ती सोडून दिली लगेच दुसरीला जाऊन बसली, ती अर्धी सोडली की तिसरीला जाऊन बसली, ती मालकीन तुम्हाला शेतात येऊन देईल का परत? म्हणले मागचं क्लिअर झाल्याशिवाय पुढच्या पातीला बसता येत नाही. मग मला सांगा, शेतामध्ये खुरपताना जर मागची पात क्लिअर झाल्याशिवाय पुढचीला जाता येत नाही तर म्हणले देवादिदेव महादेवाला प्रसन्न करण्याकरता मागचं पाप जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत तो पुढचं देत नाही. म्हणून व्रत, उपवास, श्रद्धा, विश्वास, अतिनिष्ठेनं हे सर्व करत राहा. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत करत राहा, डगमगू नका. आणि 7 दिवसापर्यंत आपण या पवित्र प्रांगणामध्ये कथा श्रवण करतो. महाराज ही कथा तर कामना पूर्ती करणारी कथा आहे. म्हणून मी मगाशी बोललो, येताना या जागेला नमस्कार करायचा. या जागेचे रजकण आपल्या कपाळी जर लावले तर महाराज भाग्य बदलतं. या जागेला तुम्ही नमस्कार कराल यामध्ये नवल नाही. म्हणले एक वेळा भगवान शंकर आणि पार्वती भ्रमण करण्याकरता निघाले आणि भ्रमण करण्याकरता निघाल्यानंतर महादेवाने अशी जे रिकामी जागा पाहिली आणि रिकामी जागा पाहिली की महादेवाने नमस्कार केला. महादेवाने नमस्कार केल्यानंतर सोबत महाराज पार्वती होती. तिनं आजूबाजूला पाहिलं, काही मंदिर नाही, बेलाचं झाड नाही, पिंपळाचं झाड नाही, वटवृक्ष नाही, काही म्हणले इथं काहीच नाही. यांनी कोणाला नमस्कार केला आणि सहज बोलून गेली. सहज, आमचे महादेव तर लई भोळे म्हणले.
आणि महाराज नवरा किती मोठा असू द्या, किती मोठा, बायको म्हणते आमच्या यांना काही कळत नाही. किती मोठा असं मोठा अधिकारी जरी असला आणि तो जरी ड्युटीन घरी आला तरी शेजारनी जवळ गप्पा मारत असते कोण, अधिकाऱ्याची बायको, आमच्या यांना काही कळत नाही. माणसाचं जीवन लय दुःखाचं पहा. लहानपणी त्याची आई म्हणते आमच्या बाळ्याला काही कळत नाही, लहानपणी त्याची आई म्हणते आमच्या बाळ्याला काही कळत नाही. लग्न झालं की बायको म्हणते आमच्या यांना काही कळत नाही. म्हातारा झाला का पोरग म्हणतं आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. नेमकं याला कधी कळतं मला हेच कळत नाही. किती फजिती माणसाची पहा. लहानपणी आई, मोठ्यापणी बायको, म्हातारपणी पोरग म्हणतं आमच्या म्हाताऱ्याला काही कळत. बस कल्याण झालं. महाराज म्हातारं मेलं. कावळा सुद्धा म्हणलं ज्याला कळत नाही त्याला मी कशाला शिवते, कावळा बी शिवला. तसंच गेलं. किती मोठा अधिकारी असू द्या महाराज, किती मोठा नवरा असू द्या, घरी गेल्यानंतर बायको म्हणते यांना काही कळत. आज महादेवाला नमस्कार केल्यानंतर पार्वती मनात म्हणली आमच्या यांना काही कळत. महादेवाकडे पाहिलं म्हणले कोणाला नमस्कार केला, इथं झाड नाही, इथं काही देव नाही, इथं काही वड नाही, बेल नाही, नेमका नमस्कार कोणाला केला. महादेव म्हणले देवी या मी जागेला नमस्कार केला. आता पार्वती म्हणली आपण तर येताना कितीतरी अशा रिकाम्या जागा पाहिल्या, मग तिथं कुणी नमस्कार केला, इथंच का नमस्कार केला. त्यावेळी महादेवाचं उत्तर लक्ष देऊ नाही का. महादेव म्हणले देवी या जागेला नमस्कार मी या करता केला म्हणले या जागेमध्ये 1000 वर्षापूर्वी शिव महापुराण कथा झाली होती. किती वर्षापूर्वी? 1000 वर्षापूर्वी. ज्या जागेमध्ये 1000 वर्षापूर्वी शिव महापुराण कथा झाली त्या जागेला महादेव नमस्कार करतात. आणि मग मला सांगा ज्या जागेत कथा होणार आहे त्या जागेला महादेव नमस्कार करतात. ज्या जागेत 1000 वर्षापूर्वी कथा झाली त्या जागेला महादेव नमस्कार करतात. आणि त्या जागेत आपण चपला घेऊन फिरावं का बरं? म्हणून किती भारीची असली तर उद्यापासून मंडपाच्या बाहेर. लई जीव असला तर घरीच तिची आरती करून यायची. मी चालले बाई कथेला, तू घरीच राह, नाही तर तिला पाया पडून यायचं तिच्या. लई जीव असेल तर 7 दिवसापर्यंत या पवित्र प्रांगणामध्ये कोणी ऐकणाऱ्याने चप्पल घेऊन यायचं नाही. कारण ही जागा एवढी महान आहे. या जागेमध्ये शिव महापुराण कथा होती. वर्षभर आपल्याला चप्पल बिगर चप्पलचं शक्य नाही, परंतु म्हणले कमीत कमी 7 दिवस तरी या जागेत चप्पल आणू नका. एवढी पवित्र ही जागा आहे. आणि आपल्याकडे सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्र, चैत्र नवरात्री चालू आहे. या नवरात्रीमध्ये दिव्याचं खूप मोठं महत्व आहे. या नवरात्रीमध्ये दीपदानाचं, दिवा लावण्याचं खूप मोठं महत्व आहे. या नवरात्रामध्ये आईची आराधना करत असताना म्हणले चप्पल त्यागली तर अति फळे, परंतु म्हणले एरवी त्यागणं शक्य नाही, परंतु कमीत कमी म्हणले कथेच्या मंडपापर्यंत तरी तिला आणू नका. या जागेला महादेव नमस्कार करतात. ज्यावेळी पार्वतीनं सांगितलं महादेवानी देवी या जागेमध्ये कथा झाली होती, पार्वतीने सुद्धा नमस्कार केला. आणि ज्यावेळी पार्वतीने नमस्कार केला त्यावेळी भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो 2 जण पुढे निघाले. आणि पुढे निघाल्यानंतर पुन्हा एक रिकामी जागा दिसली, पुन्हा नमस्कार केला. स्त्रीचा स्वभाव आहे महाराज, स्त्रीला बोलल्याशिवाय राहतच नाही. स्त्री जर शांत कुठं बसत असेल तर फक्त कथेत बी जोपर्यंत कथाकार कथा सांगतो तोपर्यंतच, कथा बंद झाली का सुरू. स्त्री महाराज शांत बसूच शकत नाही महाराज. स्त्रीचा स्वभाव आहे, स्त्री जर एसटीत बसली ना
आणि तिच्या शेजारी जर एखादी स्त्री असली, बाई असली की बसल्या बसल्या लगेच सुरू. खारोळ्यान जर दोघी एसटी मध्ये बसल्या तर लातूर मध्ये जाईपर्यंत दोघीचा एकमेकीचा 7-12 पक्का पाठ करून घेतात. कुठलं गाव ती विचारणार, तुमचं कुठलं गाव, ही सांगणार मी खारोळ्याची. लग्न कधी झालं, आमक्या आमक्या साली. पोरं 2, पोरगी 1. पोरगी कुठं दिली महाराज, लातूरला जाईपर्यंत दोघीचा अख्खा 7-12 एकमेकीला माहिती होतो. शेती किती, नवरा काय करतो, सर्व. आणि लातूरला बस स्टँडला उतरल्याबरोबर लगेच डोळ्यातून पाणी आणते. कधी जर आल्या एसटीने खारोळ्यान जर चालल्या तर आवर्जून या, मी खारोळ्यामध्येच राहते, आमक्या आमक्या गल्लीत, दत्त मंदिराजवळ माझं घर आहे. तुम्ही पहा, प्रत्येक ठिकाणी कथेला जास्त गर्दी कोणाची असते? महिलाची. आता तुम्ही आज एवढे आहेत, उद्या घरी गेल्यानंतर तुम्ही याच्यापेक्षा डबल घेऊन येणार. कशा? कारण तुम्ही शेजारणीकडे जाणार, खूप चांगली कथा आहे, चला चला चला, सगळ्याला तुम्ही घेऊन येणार. पुरुष पहा आता एवढेच आहेत, त्याच्यात वाढले 5-25 वाढते, कारण हे एकामेकाला काही सांगत. तुमची पहा उद्या नाही डबल झाली तर बघा डबल गर्दी उद्या. यांची नाही वाढणार, यांची वाढली तर 5-50 पर्यंत, काल्यापर्यंत. पुरुष मंडळीची नाही वाढत. तुम्ही कारण का? तुम्ही लवकर सांगता, तुम्ही सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण स्त्रीचा स्वभाव आहे, जोपर्यंत शेजारणीला सांगत नाही तोपर्यंत तिच्या पोटातच दुखतं. स्त्री बोलल्याशिवाय राहू शकत नाही. महादेवानं पार्वतीने पुन्हा प्रश्न केला, देवा म्हणले पुन्हा नमस्कार केला, इथं काय झालं, कधी कथा झाली? महादेव म्हणले, देवी इथं कथा झाली नाही. म्हणले मग नमस्कार का केला? महादेव म्हणले, देवी या जागेमध्ये 1000 वर्षानंतर कथा होणार आहे. काय म्हणले? 1000 वर्षानंतर कथा होणार आहे. ज्या जागेमध्ये 1000 वर्षानंतर कथा होणार आहे त्या जागेला माझा महादेव नमस्कार करतो. म्हणून कमीत कमी 7 दिवस काही झालं तरी या जागेमध्ये कोणी चप्पल घेऊन यायचं. आज कोणता वार आहे? गुरुवार. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत या जागेत चप्पल आणायची नाही. या जागेमध्ये येत असताना म्हणले कुठल्याही गोष्टीचा अहम करायचा नाही, अहंकार करायचा नाही. या जागेमध्ये येत असताना म्हणले कोणाचा तिरस्कार करायचा नाही. म्हणून घरून निघल्यापासून तर इथं येईपर्यंत कोणाच्याच विषयी वाईट विचार, कोणाविषयी वाईट चिंतन, कोणाला वाईट बोलून बिलकुल नाही. ज्याला 7 दिवस शक्य आहे त्याने एक मंत्र सांगतो, त्या मंत्राचा जप करा. ओम शिवाय वसी. कोणता मंत्र? ओम शिवाय, शिवाय नाही, शिवाय वसी. आता हा मंत्र सुद्धा तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. तुमची जी कामना असेल, जी इच्छा असेल, जी अडचण असेल ती दूर होण्याकरता या मंत्राचा 7 दिवस जप करा. माझा महादेव तुमची मनोकामना नक्की पूर्ण करेल. ओम शिवाय वसे या मंत्राचा जप घरी करा, काम करताना करा, कथेला येताना करा, जाताना करा, झोपताना करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा 7 दिवस जप करा. फक्त मंत्र उच्चार करताना ओम शिवाय वसी, शिवाय वसी नाही, शिवाय. अंग शिवाय, वंग शिवाय असे अनेक मंत्र आहेत. या मंत्राचा उच्चाराने फलप्राप्ती होते, इच्छा मनोकामना पूर्ण होते.
अंग शिवाय, वंग शिवाय. त्यामध्ये म्हणले आकर्षण मंत्र, जी वस्तू तुम्हाला पाहिजे ती प्राप्त करून देणारा मंत्र आहे कोणता? ओम शिवाय वसी.